हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आपल्याकडे खूप असे जे चिंध्या होतात ते आहे वेगवेगळ्या कलरमध्ये, आणि हे जे कलर आहे ते खरंच दिसायला खूप छान होते. काही असे तुकडे होते की ते तुकडे मी कधी फेकून नाही दिले, पण त्याचं काहीतरी बनावं असं म्हणजे डोक्यात कायम होतं. तर चला, आज आपण असे जे तुकडे आहे बघा, असे तुकडे तुम्हाला समजा नसेल तुमच्या घरामध्ये तर बघा, एक टेलरचे जे लोक असतात ते काही असे काम झाल्यानंतर ते फेकून देतात. तुम्ही त्यांच्याकडनं सुद्धा विकत घेऊ शकतात. किंवा असं काही तुमच्याकडे ब्लाऊज पीस आहे, टेलरचं काम करत असेल या ब्लाऊज शिवत असेल तर त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही असे कपडे घेऊ शकतात किंवा तुम्ही सुद्धा बनवू शकतात. तर बघा, हे सगळे जे तुकडे आहे ना ते मी 7.5 इंचाचे कट करून घेतलेले आहे. तर बघा, मी सगळे तुकडे कट केलेले आहे. भरपूर असे कलर होते, तर मी सगळे कलर आहे ना 2-2 कट केलेले आहे, कारण की आपल्याला याच्यात 2 पार्ट बनवायचे आहे. तर चला, आपण एक छोटीशी गंमत करूया. तर आपण याची वाटा करू. जसं आपण शाळेमध्ये बघा, तुझं आणि माझं असं वाटा करत होतो, त्याच पद्धतीने आपण याच्या वाटण्या करून घेऊया. तर आपल्याला 2 भाग करायचे आहे. बघा, दाखवते मी तुम्हाला. तर हे तुझं आणि हे माझं असं आपण करायचो शाळेमध्ये, तसंच आपल्याला याच्या वाटण्या करून घ्यायच्या आहे. सगळे जे तुकडे आहे ते 2-2 भागामध्ये वाटून घ्यायचे आहे. म्हणजे एक तिचं एक माझं, एक तिचं एक माझं, असंच आपल्याला वाटे करून घ्यायचे आहे. तर बघा, झाले आपले हे वाटे. तर आता या वाट्यांचं आपण काय करायचं आहे, चला तर बघूया. बघा, हे जे तुकडे आहे हे तुकडे मी 7.5 इंचाचे घेतलेले होते. तर हे 7.5 इंचाचे तुकडे आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहे. तर बघा, तुमच्याकडे जे कलर असतील तुम्ही ते कलर घेऊ शकतात. माझ्याकडे असे भरपूर कलर आहे, तर मी ते थोडेसे मॅच कलर मी असे याच्यामध्ये घेतलेले होते. तर बघा, खूप सोपं आहे. आणि हे जे बनवत आहे ते मी माझ्या स्वतःसाठी बनवत आहे. म्हणजे मला काही सामान ठेवायचं होतं, जसं स्केल, पेन्सिल, आपलं जे टेलरचं थोडंसं सामान आहे ते लगेच सापडावं मला, म्हणून मी ते ठेवण्यासाठी ही वस्तू बनवत आहे. तर बघा, आपल्याला प्रत्येक जे पार्ट आहे ते जोडून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने. तर हे ना 2.5 इंचाचे पार्ट होते, म्हणजे 2-2 किंवा 2.5 इंचाचे कटिंग होती. तर तुम्ही तुमच्याकडे जशी कटिंग असेल तशी तुम्ही कटिंग घेऊ शकतात. तर मी 2-2 2.5 इंचाची ही कटिंग घेतलेली आहे. तर प्रत्येक हे भाग आहे ना आपण एकमेकांना जोडून घेऊया. तर बघा, प्रत्येक भाग आपण जोडत चाललेलो आहोत. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, आणि याच्यामध्ये काहीही मटेरियल वापरायची गरज पडत नाही. खूप छान असं हे DIY तयार होतं. तर बघा, मी काय एक भाग नाही घेतला, याच्यात मी थोडंसंच घेतलं, कारण की खूप मोठं झालं असतं हे कापड जोडून. तर बघा, मी शिलाई मारली का परत टॉप टिच बी करून घेत आहे. तर याने काय होतं की सोपं पडतं आणि शिलाई ही आपली उतरणार नाही. तर बघा, हा आपला कपडा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, दुसराही जो पार्ट होता तो बी सेम अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तर मी दोन्हीही पार्ट तयार करून घेतलेला आहे. तर बघा, आता काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. बघा, मी फॉर्म शीटचा वापर केलेला आहे. बघा, तुम्हाला ज्यांना कोणाला फॉर्म शीट घ्यायचं असेल ते माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाकून तुम्ही फॉर्म शीट माझ्याकडनं घेऊ शकतात, किंवा नॉन-1सुद्धा तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकतात. बघा, नॉन-1 आणि फॉर्म शीट आपण आधी खाली ठेवलेलं आहे. त्याच्या जागी तुम्ही शॉपिंग बॅग, कॅरी बॅग काही घेऊ शकतात. पण कसं आहे, पंच असलं ना त्याने सोपं पडतं आणि सुंदर दिसतं, आकर्षक दिसतं. तर बघा, या ठिकाणी आपण हे जो आपण कलरफुल पॅच बनवला होता तो व्यवस्थित ठेवून आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेला आहे. दुसराही पार्ट मी सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला होता. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही पार्ट तयार करून घ्यायचे आहे. हे एकूण 7 कलर मी वापरलेले आहे. तुम्ही 7, 8, 9, 10 कोणतेही कलर वापरू शकतात. तर मी टोटल 7 कलर वापरलेला आहे. याचं पूर्ण मेजरमेंट 15x7 इंचाचं आहे. तर बघा, अशा पद्धतीचे 2 पीस आपण रेडी करून घ्यायचे आहे. तर बघा, मी याचं काही माप तुम्हाला दाखवते. या ठिकाणी 11 इंच किंवा 11.5 इंच मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, या ठिकाणी तर आपल्याला काळा रंग जिकडे आहे त्या साईडला वरून आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी मध्य काढून घ्यायचं आहे. तर बघा, मी मध्य काढून घेतलेलं आहे, आणि हे मध्य आणि हा आपण 11.5 इंचाचा आपण मोजलं होतं त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही झाली आपली मार्किंग. आणि ही जशी आपण मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने याला शिलाईसुद्धा मारून घ्यायची आहे. ते हे बघा, अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आहे. दोन्हीही साईडला शिलाई मारून घेतली आहे, आणि शिलाई मारल्यानंतर याला आपल्याला कट करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. सेम हेच अशाच पद्धतीने दुसराही पीस आपल्याला
रेडी करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीचं मी मध्ये काढून घेते। तर या ठिकाणी आपला मध्ये आलेला आहे आणि खालून आपल्याला वरतीपर्यंत 11.5 इंच किंवा 11 इंच मोजले तरी चालतील। तर हे मी 11 इंच मोजून घेत आहे आणि दोन्हीही याला पट्टीच्या सहाय्याने पुणे हे दोन्ही कव्हर करून घेत आहे। जसं आपण समोसा बनवतो या पेन्सिलचा आकार असतो सेम अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि या त्रिकोणाला फक्त शिलाई मारायची आहे। तर हे बघा शिलाई मारल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग होता तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा या ठिकाणी ना थोडासा दोरा अटकला, त्याच्यामुळे मी ना व्यवस्थित कट करून घेते। तर हे बघा, तर आपलं हे व्यवस्थित झालं। त्याच्यानंतर जे आपण एक्स्ट्राचं आहे ते थोडंसं कट करायचं आहे। बघा शिलाईवर आलं नाही पाहिजे, थोडंसं अर्धा इंच आपल्याला कट करायचं आहे। तर हे 2 पार्ट आपले तयार झालेले आहे। तर बघा या ठिकाणी जे आपली छोटे 11 इंच ही मार्किंग होती तिथपर्यंत आपल्याला एक चेनचा वापर करायचा आहे। तर मी ही एक्स्ट्रा चेन घेतलेली होती। तर बघा या ठिकाणी 13.5 इंच झालेलं आहे आणि ही चेन आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। याच्यामध्ये कोणालाही हे जे पाउच आहे, पॉकेट आहे बनवता येईल। बघा या ठिकाणी आपण शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी टॉप टिच करायचं आहे। तर बघा आपलं टॉप टिच बी झालेलं आहे। टॉप टिचने काय होतं की चेन जेव्हा आपण ओपन करतो चेन अटकत नाही, दोऱ्यात अटकत नाही आणि सरळ चेन ओपन होते। तर बघा या ठिकाणी बी शिलाई मारलेली आहे। नंतर दुसराही पार्ट आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि मग शिलाई मारायची आहे। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। तर बघा शिलाई मारून झालेली आहे आणि बघा हे तुम्हाला चेन किंवा रनर किंवा नॉन वन घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला नंबर मेसेज टाकू शकतात आणि आपण ही चेन जी आहे ती ॲड करायची आहे। तर बघा ॲड केल्यानंतर आता बघा इथून हे जे आपले ओपन भाग होते हे सगळे आपल्याला शिलाईने पॅक करायचे आहे। तर चला तर मी तुम्हाला दाखवून देते। तर आधी थोडं सेट करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि जशी जशी आपली शिलाई होती तशीच आपल्याला शिलाई मारत चालायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण शिलाई कंप्लीट करून घेऊया आणि या ठिकाणी आपण जेव्हा हे पॉकेट बनते त्याला डबल टिबल शिलाई दिली की याचं जे फिनिशिंग आहे ते दिसायला बी खूप सुंदर होतं। तर बघा तर मी आता फक्त एकच शिलाई मारत आहे, नंतर मी याला डबल टिबल शिलाई घेऊन आणि चैनीच्या ठिकाणी आपल्याला लॉक करायचं आहे। डबल जास्त शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं। परत एकदा आपण शिलाई मारून घेऊया। तर हे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे। आता मी याचं फायनल लुक दाखवते, कसं दिसतं काय दिसतं तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात। तर मी आता याला थोडंसं सरळ करून घेते व्यवस्थितपणे। तर बघा आपला कलरफुल रेनबो पाउच तयार झालेला आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचे कलर वापरून तुमच्या पसंतीचे जे ब्लाउज पीसचे तुकडे आहे ते वापर करून खूप सुंदरचा कलरफुल रेनबो पाउच तयार करू शकतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर बघू शकतात की याच्यामध्ये मी फक्त माझं काही सामान ठेवण्यासाठीच मी हा पाउच तयार केलेला होता। तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकतात किंवा तुम्हाला प्लेन बनवायचे असेल, साधं सिंपल बनवायचं असेल ते सुद्धा तुम्ही तयार करू शकतात। तर बघा इतकं सुंदर हा पाउच दिसत होता आणि असे पाउच तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवू शकतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत।